पुण्यामध्ये शिवाजीचा पुतळा बसवणं हा ब्राह्मणांचा अपमान आहे असा ठराव केला। कसा काय अपमान आहे भाऊ? कारण त्यांना हा न्याय द्यायचाच नाही आहे शेवटच्या माणसापर्यंत। हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो, म्हणजे 1917 साली शाहू महाराजांनी पुण्यामध्ये पहिली बैठक घेतली की पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा। लगेच पुण्यातल्या भटा भिक्षुकांनी त्या बैठकीवरती दगडफेक केली। शाहू महाराज जिथं राहत होते ते घर पेटवण्याचा प्रयत्न केला आणि पुण्यामध्ये शिवाजीचा पुतळा बसवणं हा ब्राह्मणांचा अपमान आहे असा ठराव केला। कसा काय अपमान आहे भाऊ? संबंध काय? पण हा ठराव केला। एकही शिल्पकार मिळू दिला नाही। चौथरा बांधून झाला बांबुर्ड्याच्या प्रांगणात, म्हणजे आज जे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल आहे SSPMS शिवाजीनगरला, होऊ दिलं नाही। महाराजांचा 22 साली निधन झालं। जिवाजीराव शिंदेंना त्या स्मारक समितीचं अध्यक्ष बनवलं। त्यांनी ॲडव्हान्स दिले शिल्पकारांना, त्या शिल्पकारांना यांनी पुण्यातून पळवून लावलं। मग एक शिल्पकार तयार झाला करमरकर, त्याचं नाव तेही सांगायला हवं, आणि तो म्हटला मी नाही दबाव घेणार, मी पुतळा बनवणार। त्याचं घर पेटवण्याचा प्रकार केला। तो मुंबईला शिफ्ट झाला। त्यांनी मुंबईत पुतळा बनवण्याचं काम सुरू केलं। 2.5 वर्ष पुतळा बनवत होता। तो भरीव पुतळा बनवून झाल्यानंतर ते आता कसं शिफ्ट करायचं पुण्याला, तर ब्रिटिश गव्हर्नरनी त्या ट्रेनला मालगाडीचे डबे जोडून दिले आणि पुतळा पुण्यामध्ये आणण्याची व्यवस्था करून दिली। ती ट्रेन 3 ठिकाणी या भटांनी अडवली, तरीही ते आणला गेला। आणल्यानंतर तो प्रत्यक्ष जोडणीचं काम सुरू झालं। ते जोडणीचं काम करणाऱ्या लोहारांना त्रास दिला। हे सगळं होऊन 1928ला ज्यावेळेला तो पुतळा फायनली बसला, त्याचं उद्घाटन झालं। ते उद्घाटनासाठी इंग्रज राणीचा मुलगा युवराज, त्यावेळेचा प्रिन्स, हा भारतात आलेला होता। त्यांनी सांगितलं मी येतो उद्घाटनाला। त्याला निषेधाची पत्र लिहिली की येऊ नकोस, हा आमचा अपमान आहे पुण्यात आलास तर। पुण्यात ज्यावेळेला भारतभरामधून शिवप्रेमी पुण्यात गोळा झाले तेव्हा त्यांना काळे झेंडे दाखवले, काळ्या रांगोळ्या घातल्या। पुण्यात आदेश काढला की यांना पाण्याचा थेंबही पाजायचा नाही कोणी। हे तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करणार आहेत? होऊच शकत नाही। हे तेव्हापासून द्वेष करतायत। त्यांचा शपथ द्यायला तयार, त्यांचा राज्याभिषेक करायला तयार नव्हते आपल्या त्र्यंबकेश्वरचे भट भिक्षुक, जे नारायण नागबलीच्या नावाखाली लोकांना लुबाडत राहतात। माझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर मित्रांनो 3000 वर्षांपूर्वी, परत ऐका, 3000 वर्षांपूर्वी ना कोणी मराठा होतं, ना कोणी महार होतं, ना कोणी माळी होतं, ना कोणी हिंदू होतं, ना कोणी मुस्लिम होतं, ना कोणी बौद्ध होतं, ना कोणी ख्रिश्चन होतं। अगदी 3000 वर्षापूर्वी, जास्तीत जास्त 3500 वर्षापूर्वी आपला कोणता धर्म होता, कोणती जात होती हे कोणीही सांगू शकत नाही। मित्रांनो, एखादा व्यक्ती जर मेला तर त्याच्या DNA द्वारे तो कोणत्या भागातील आहे, कोणत्या प्रदेशातील आहे एवढं सांगू शकतो, परंतु तो जातीने कोण आहे, तो धर्माने कोण आहे हे कोणीही सांगू शकत नाही। त्यामुळे मित्रांनो, सायंटिफिक दृष्ट्या सुद्धा ही वर्ण व्यवस्था देवाने निर्माण केली, ईश्वराने निर्माण केली, ही गोष्ट एकदम चुकीची ठरून जाते। आणि तीच गोष्ट 400 वर्षापूर्वी चुकीचं ठरवण्याचं काम जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेलं आहे। अवघी एकाचीच भिन्न, तेथे कैचा भिन्ना भिन्न, हा निवाडा त्या काळामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी करून ठेवलेला आहे। मग मित्रांनो, आज ही जी प्रवृत्ती किंवा वृत्ती किंवा हे दोष निर्माण झालेले आहेत हे माणसाच्या मनातील अहंकाराचे आहेत। आणि त्यामुळे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये प्रश्न विचारला होता, वर्णाभिमाने कोण झाले पावन, ऐसे द्या सांगून मजपासी। मित्रांनो, हा अत्यंत अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे। तथागत गौतम बुद्धांनी सुद्धा सांगितलं होतं, मख्ख सोडा, मख्ख सोडा म्हणजे द्वेष सोडा। परंतु मित्रांनो, मी या अमुक जातीचा, मी या अमुक वर्णाचा म्हणून तुमच्यामध्ये जो अहंकार आहे, जो अभिमान आहे मित्रांनो, तो अभिमान तुम्हाला खड्ड्यात घातल्याशिवाय राहत नाही। आणि त्यामुळेच मित्रांनो, आज जर तुम्हाला जर जगाला जर ओरडून जर सांगायचं म्हटलं, तुमचा जो कोणी आका आहे, जो कोणी प्रमुख आहे, त्या नरेंद्र मोदीला सुद्धा विदेशात गेल्यानंतर तथागत गौतम बुद्धच सांगावे लागतात। विदेशात गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजच सांगावे लागतात। विदेशात गेल्यानंतर महात्मा फुलेच सांगावे लागतात। तोंडातून नाव घ्यायचं म्हटल्यानंतर छत्रपती शाहू महाराजांचंच नाव घ्यावं लागतं। तोंडातून नाव घ्यायचं म्हटल्यानंतर संपूर्ण जगाला जर अभिमानाने जर सांगायचं म्हटलं
तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच नाव सांगावं लागतं. मित्रांनो, तुम्ही हळूच सुद्धा कानाकोपऱ्यात सुद्धा गोळवलकरचं नाव सांगू शकत नाहीत. याच मध्ये तुमचा पराभव आहे. कारण गोळवलकर हा अभिमानाचं प्रतीक आहे. गोळवलकर हा वर्ण व्यवस्थेचं प्रतीक आहे. जे प्रतीक तुम्ही मिरवू शकत नाही आणि हे प्रतीक तुमचं कोणीही स्वीकारू शकत नाही, कोणीही ऍक्सेप्ट करू शकत नाही. हा तुम्ही वर्णाभिमान सोडा. हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगून सुद्धा तुम्ही वर्णाभिमान नाही सोडला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका द्वेष केला, इतका विरोध केला. आणि मित्रांनो, ही एक वृत्ती आहे. ही वृत्ती म्हणजे केवळ एका जातीमध्ये नाही, अनेक बहुजन, अगदी मराठा जातीमध्ये सुद्धा ही वृत्ती आहे. अगदी अनेक बहुजन जातीमध्ये सुद्धा ही वृत्ती आहे. त्यामुळे आज त्याला एका जातीचं स्वरूप नसून आज अनेक आमचे वारकरी आहेत जे मराठा जातीमधले आहेत किंवा इतर ओबीसी मधले जातीमधले आहेत किंवा इतर SC ST जातीमधले आहेत. परंतु मित्रांनो, त्यांच्यामध्ये सुद्धा ही वृत्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या खऱ्या विचाराला विरोध करण्याची वृत्ती या लोकांमध्ये सुद्धा आहे. वास्तविक या बहुजनामध्ये असणारी जी वृत्ती आहे ती अज्ञानातून आलेली आहे, गुलामगिरीतून आलेली आहे. कोणत्या ना कोणत्या मार्गातून जरी आलेली असली तरी ती वृत्ती आज बहुजनामध्ये सुद्धा आहे. आणि आज जो अभिजन वर्ग आहे, आज जो उच्च वर्ण आहे, आज जो वर्णाभिमान मानणारा जो वर्ग आहे, त्या वर्णात सुद्धा, त्या वर्गात सुद्धा अनेक जण समतेच्या विचाराचे आहेत. श्रीधरपंत टिळक असतील, नरेंद्र दाभोळकर असतील, अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे मित्रांनो, ही विचारांची लढाई आहे आणि ती लढाई आम्ही लढत आहोत. आम्हाला काही हाऊस नाही कोणाला नावं ठेवण्याची किंवा कोणाला विरोध करण्याची. यामागे हे मुख्य कारण आहे, हे लक्षात ठेवा. आणि खास करून हे वारकऱ्यांसाठी आहे. सुधरा, तुकाराम महाराजांची गाथा नीट वाचा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.